बहिणीले भेटायला आलास तू? अच्छा अच्छा अच्छा, बस 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 बस. तसं एक गोष्ट म्हणू का, तुम्हा बहीण भावामध्ये बहुत अंतर आहे. एकदम जमीन आसमानचा फरक आहे. अच्छा अच्छा, कॉफी घ्या कॉफी घ्या. तसं आमच्या घरी पहिली वेळच बनली आहे बापा कॉफी. हो, तू आला म्हणून. अच्छा. तसं एक गोष्ट सांगू का तुले? ठीक आहे. बहिणीले राग भाई लवकरच येते, एकदम फुकते तशी दोडक्यावानी. मी का म्हणतो, राग कोणाला नाही येत. मी मानतो माझ्या पोराला बी राग येते, पण असं थोडं नाही. समजून तर बाईलेच घ्यायला लागते ना. समजते ना, तू समजदार आहे म्हणून मी तुला सांगत आहे बापू, हो का नाही? ए दादा इकडे ये बरं. तुझाच भाऊ होय. पाय तुझ्या बरोबर गोष्टी करता, तिच्या झोंबलं तिले चांगलं. अशीच करते, अशीच माझ्या मागं तिच्या पाय वैतागून गेलो. हे लहानपणापासून आहे का आता अशी झाली? नाही नाही, मला समजतच नाही काही. पहिलं तर चांगलीच राहत होती ना, आता भाईले हे येत राहते. आता मी तुमच्या बरं काही वाईट बोलतो का? तुम्हाला काही वाईट सांगत आहो का? चांगल्याच गोष्टी सांगत आहो ना. अरे तुझाच भाऊ आहे, काही नाही सांगत तुझ्या भावाने. कहाला एवढ्या जोराजोराने भांडे आपटून राहिली सदशी? पाय तुला काही चुगल्या सांगेन म्हणून भांडे आपटून राहिली. आता होय का? आता हे बरोबर आहे का? 4 लोक आले तर का म्हणणार मी? आता सांगू नाही, तुझ्यासोबत बोलू नाही ना, अशी भांडे आपटते. मग सांग आता मी कुठं जाऊ? हिच्या पायी तर मी पागल होऊन गयो, पागल झाली. आता मी तुझ्यासोबत एवढ्या वेळ बोलत आहे, तुला असं वाटत आहे मी इले कोणत्या गोष्टी नाही म्हणत अशी? भांडे आपटते, आवाज येते 10 वेळा. आवाज दिले का? काहीच नाही. हा ठीक आहे, येत जा बापू. ठीक आहे.